हॅलो फ्रेंड्स, आज आपण लाल लसणाची चटणी कशी बनवायची आहे ती बघणार आहोत। आता ही चटणी जी आहे ती खूप सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही लाल बेडगी मिरची घेतलेली आहे, त्यातल्या सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहे आणि आपण ह्या अर्धा तास भिजत ठेवलेल्या होत्या। यातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आणि याचे छोटे तुकडे करून घ्यायचे। आता हे बघा, हे अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर आपण याच्यातलं पाणी काढून घेणार। आता 1 चमचा शेंगदाणे आणि 1 चमचा डाळ आपण ठेवलेला आहे। लसूण घेतलेला आहे, लसूण घेताना थोडा जास्त घ्यायचा। आता मिक्सरच्या बाउलमध्ये आपण सगळं लसूण घालून घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला ह्या भिजवलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या। यातल्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या मिरच्या यामध्ये घालायच्या। वरून आपण 1 चमचे शेंगदाणे भिजत घातले होते ते घालून घ्यायचे। नंतर आपण ज्या डाळ्या घातल्या होत्या भिजत 1 चमचा त्याही यामध्ये घालून घ्यायच्या। आता यामध्ये हे सगळं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे। आता हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया। तर हे बघा, खूप छानशी आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून आपण याची हे वाटून घेतलेला आहे। तर बघा, जेवणासोबत जसं की आपण जेवणासोबत टेस्ट वाढवण्यासाठी ही लाल लसणाची चटणी जी आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून कुठल्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।